आनंद महल नारायण धारक प्रकरण 18। मास्टरजी आणि छोटा अमर गेल्यानंतर गोरख कितीतरी वेळ होता तसाच बसून होता. जाड बेडौल शरीर ओवरीच्या फरशीवर अस्ताव्यस्त पसरून पाय लांब करून तो भिंतीवर अर्धवट रेलला होता. समोरचं काहीही न पाहणारी नजर वर आढ्याकडे होती. बाहेरच्या जगाचा गोरखला अगदी खऱ्या अर्थाने विसर पडला होता. या अमरच्या भेटीने त्याचं मन विलक्षण चाळवलं होतं. जणू सोसाट्याच्या वाऱ्याने खडकावरचा कागदाचा कपटा वर हवेत उडवला जावा आणि त्याच वाऱ्याच्या झोतावर तरंगत तरंगत लांब वर जावा. त्याच्या मनाचं असंच झालं होतं. हे अदृश्य मन तरंगत तरंगत भूतकाळात गेलं होतं, एका फार जुन्या आठवणीकडे, जेव्हा गोरख अगदी लहान होता. वयाने, शरीराने नाही, तेव्हाही तो लठ्ठच होता. दुसऱ्या महायुद्धाची सावली सुद्धा जगावर पडली नव्हती. गरीब, कष्टकरी, मजूर, बिगारी यांच्याजवळही त्यांच्यापेक्षाही खाली असलेल्यांना देण्यासाठी दिडकी असायची. अंगावर मळकट काळी घोंगडी पांघरलेला तो उंच इसम जेव्हा गोरखच्या घराच्या दारासमोर उभा राहिला, तेव्हा सुरुवातीला गोरखची पाचावर धारणच बसली होती. छोट्या मुलांना पळवून नेण्याच्या अफवा कोणत्या समाजात, कोणत्या काळात प्रसृत नसतात. पण गावोगाव भटकणाऱ्या त्या कलंदर फरिश्त्याला गोरखमध्ये असं काय विशेष दिसलं होतं? तो दारासमोरच उभा राहिला. भुरसट आणि पाणावलेल्या डोळ्यांनी गोरखकडे पाहत उभा राहिला. त्याला कोणीही विचारलं नाही, आणि विचारलं असतं तरी त्याने सांगितलं नसतं. एखाद्या जाळ्यात मासा पकडला जावा तसा छोटा गोरख त्या नजरेच्या पाशात अडकला होता. धूम ठोकायची इच्छा असूनही पाय जमिनीला खिळले होते. समोर पाहायची इच्छा नसूनही नजर त्या चेहऱ्यावरून हलत नव्हती. काहीही ऐकायची इच्छा नव्हती तरीही ते शब्द कानावर येतच होते, मनात मेंदूत शिरत होते. आणि मग अलगद पाण्यात सोडलेला दगड जसा सरळ तळाशी जावा तसे ते शब्द मनाच्या खोल तळाशी जात होते, मागे कोणतीही खूण वा आठवण न ठेवता. बेटा, तुझ्यात काहीतरी वेगळं आहे. हा वेगळेपणा कशासाठी आहे समजत नाही. पुढे केव्हा तरी त्याचा उपयोग व्हायचा असेल. आपल्याला सारं थोडंच माहीत असतं, मात्र त्याची चकाकी जाता कामा नये. तो डागाळता उपयोगी नाही, त्यावर राप, गंज, किटन चढता उपयोगी नाही. आणि हे कशाचं असतं माहीत आहे? लबाडी, ढोंग, फसवणूक, दांभिकपणा, लोभ, हेवा, मत्सर, लालसा, स्वार्थ यांचं. तेव्हा हे सर्व टाळायला हवंस. तू आळशीपणाने जगलास तरी चालेल, तू परोपकार केला नाहीस तरी चालेल, पण कोणाला फसवू नकोस, कोणाचं नुकसान करू नकोस. मग तुला आयुष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही. ही माळ मी तुझ्या गळ्यात घालतो, ती कधी म्हणजे कधीही काढायची नाही. गोरख जेव्हा भानावर आला तेव्हा समोरचा तो घोंगडीवाला गेला होता. आपण उगीचच घाबरलो, गोरखला वाटलं. रेशमासारख्या मऊशार काळ्याभोर सुताच्या विणलेल्या गळ्यात हा गोफ कोणी, केव्हा, का घातला याची त्याला काहीही आठवण नव्हती. गेली 50हून अधिक वर्ष गोरखच्या गळ्यात ती माळ होती. गोरखने शिक्षण अर्धवटच सोडलं होतं. नोकरीसाठी भ्रमंती करण्याची वेळ त्याच्यावर कधी आलीच नाही. जन्मभर तो सडाफटिंगच राहिला होता. इतरांवर तो काहीतरी उपकार करत असलाच पाहिजे. त्याखेरीज सर्वत्र त्याला अशा एका प्रकारच्या आदराने, आपुलकीने का वागवलं जात होतं? त्याला कोणी कोणी काही प्रश्न विचारत असत. गोरख कधी बोलत असे, कधी गप्प बसत असे. पण लोकांचे प्रश्न सुटत असलेच पाहिजेत. त्याखेरीज का त्यांच्याकडून हे पैसे, ही आमंत्रणं, हे सर्व येईल? शेवटी माणसाच्या समस्यांचं उत्तर त्याच्याच मनात असतं, पण ते त्याला सापडत नाही किंवा दिसत नाही. चेहरा स्वतःचाच असतो, पण तो पाहायला आरसा लागतो. मग मनाचंही तसंच असेल का? गोरखच्या सहवासात, त्याच्या जवळकीने मनातला अज्ञात भाग उजळला जावा. अंधाऱ्या भागावर प्रकाश झोत पडावा. घटनांचे परस्पर संबंध नीट आकलन व्हावेत. अशी जर काही अनाकलनीय क्रिया होत असेल तर? रासायनिक क्रियांमध्ये कधीकधी काही घटक कॅटलिस्ट म्हणून काम करतात. स्वतः प्रक्रियेत भाग घेत नाहीत, त्यांच्यात काहीही बदल होत नाही.
पण त्यांचं केवळ अस्तित्व हेच महत्वाचं असतं. त्यांच्या अस्तित्वाखेरीज ती प्रक्रिया घडणारच नाही. असा काही प्रकार गोरखच्या बाबतीत होता का? त्या लहानपणाच्या प्रसंगाची गोरखला आता अचानक आठवण झाली होती. सवयीने त्याचा हात गळ्यातल्या गोफाकडे गेला. पण मग गोफ हाताने वर करून गोरख इकडे तिकडे नवलाने पाहत होता. कारण आता त्याला उमगलं होतं की तो गोफ त्या कांबळीवाल्याने आपल्या गळ्यात घातला होता. तसं आपलं आयुष्य आरामातच गेलं म्हणायला हवं. गोरख मनाशी विचार करत होता. आपण कधी काबाड कष्ट केले नाहीत, कधी घाम गाळला नाही, कधी रणरणत्या उन्हातून वनवन भटकलो नाही, कधी भुकेले राहिलो नाही. आपल्याला कशाचीही वाण भासलेली नाही. समाजावर आपण उपकार केले नसतील, पण समाजाने आपल्या शिरावर उपकारांचा केवढा बोजा ठेवला आहे. आणि उपकारांची फेड कधी ना कधीतरी करावीच लागते. आणि ती वेळ आता आली होती. गोरखच्या मनात यत्किंचितही शंका नव्हती. वरून निश्चल दिसणाऱ्या पाण्यात अंतस्थ प्रवाह असतात. पाण्यावर एक कागदाचा कपटा टाकला की त्याला त्या प्रवाहाची आपोआपच गती येते आणि आतल्या छुप्या प्रवाहाचं रहस्य उघड होतं. गोरख 2 दिवस गावात भटकत होता. तसं त्याला कुठेही मज्जाव तर नव्हताच. उलट तो पानविडीच्या टपरीपाशी गेला तर त्याला पान, विडी, सिगारेट दिले जाईल. चहा कॉफीच्या टिनपाट स्टॉलपाशी उभा राहिला तर आतून पोरगा चहाचा ग्लास आणून देई. खानावळीपाशी गेला तर काउंटरवरचा मालक त्याला आत बोलवी. फूलवाला टपोरं फूल देई. मिश्रांच्या दुकानावरून जाताना गोरखचं पाऊल एकदम अडखळलं. आतल्या गुदामात मिश्रांचा तो वृद्ध नियोगी हजर झाला होता. इथे काहीतरी वेगळं आणि वाईट आहे हे त्याला जाणवत होतं. ते डोळ्यांना दिसत नव्हतं, त्याला गंध नव्हता, ते स्पर्शाला जाणवत नव्हतं, त्याचा काही आवाजही येत नव्हता. पण काहीतरी होतं खास. शक्य तर टाळावं असंच. गोरख मागे सरला. अंधाऱ्या आडोशाला उभा राहिला. ती जाणीव अजून जात नव्हती. अस्वस्थपणा जाणवत होता, वाढत होता. कोणीतरी काळीज आवळावं, डोक्याभोवती कोणीतरी एखादी पोलादी पट्टी आवळावी, नाक तोंड कोणीतरी फडक्याने आवळून श्वास गुदमरावा, तशी त्याची अवस्था झाली होती. तिथून हलायचा विचारही त्याच्या मनात आला नाही. स्वतःला काही धोका असेल ही कल्पनाही त्याच्या मनाला शिवली नाही. छातीशी हातांची घट्ट घडी करून गोरख अंग मुडपून खाली बसला. मान खाली घालून त्याने शरीराचं एक मुटकुळं केलं. आता अगदीच असह्य होणार आहे, किंचाळावं लागणार आहे या थरापर्यंत गोष्टी आल्या. पण एकाएकी एका क्षणात आसपासचा परिसर मोकळा झाला होता. ती जाणीव गेली होती. पण गोरखचं शरीर, हातपाय सारं आखडलं होतं, अवघडलं होतं. हातांची घडी उलगडायला, उठून उभं राहायला किती प्रयास पडले. सारं शरीर घामाने निथंबून गेलं होतं. रात्रीच्या सुरुवातीचा वारा साऱ्या अंगावर काटा उभा करत होता. पण गोरखचं तिकडे लक्ष नव्हतं. त्याला जी खूण हवी होती ती मिळाली होती. इतर कोणतेही अंदाज बांधायचे नाहीत. तो मनाशी विचार करत होता. फक्त या मिश्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवायचं. म्हणून गोरखला मिश्रा मास्टरजींच्या वाड्यात शिरताना दिसले. म्हणून गोरखला त्यांचा तो गावातला पायीच मारलेला फेरफटका दिसला. आणि म्हणूनच अंधाऱ्या आडोशाला उभ्या असलेल्या गोरखला मिश्रांच्या पेढीच्या मागच्या दाराने आत गेलेले आणि मग बाहेर पडलेले ते 4 जण दिसले. मनाचे सर्व व्यापार त्याला समजतात असं नाही. पाहिलेल्या ऐकलेल्या अनेक गोष्टींचं आत कुठेतरी मापन, संकलन, विश्लेषण होत असेल. पण सर्व आपल्या नजरेआड होत असतं. अमुक एक गोष्ट करण्याचा निर्णय आपण घेतो, तसाच गोरखने निर्णय घेतला. आजची रात्र आणि आवश्यकता वाटल्यास आणखीही पुढच्या काही रात्री आपण अमरपाशी असायला हवं. दारावर थाप पडली तेव्हा मास्टरजींना जरा नवलच वाटलं. रात्रीचं इतक्या उशिरा त्यांच्याकडे सहसा कोणी यायचंच नाही. हातात टॉर्च घेऊन ते अंगणातून बाहेरच्या दरवाजापाशी आले आणि आतूनच त्यांनी विचारलं, कोण आहे? मास्टरजी, मी गोरख. गोरख? याची मास्टरजींनी खासच अपेक्षा केली नव्हती. त्यांनी मोठी कडी काढली आणि दरवाजा उघडला. गोरख, आत्ताच्या वेळी? मास्टरजी नवलाने विचारत होते. आत येऊ का? या ना, या.
मागे सरत मास्टरजी म्हणाले. गोरख आत आला आणि आपल्या मागे त्याने दरवाजा बंद केला. परत कडी घातली. गोरख, मास्टरजींचे प्रश्न गोरखने हात वर करून थांबवले. मास्टरजी, आज ते मिश्रा तुमच्याकडे आले होते ना? हो. कशासाठी? त्यांना अमरला भेटायचं होतं. मग? ते भेटले, पण गोरख, ते सगळंच मोठं चमत्कारिक झालं पहा. मिश्रांनी अमरला बाहेर आणायला सांगितलं. त्याच्याशी ते 1-2 वाक्यच बोलले असतील नसतील. त्यांनी त्याला आत जायला सांगितलं आणि ते स्वतःही अगदी अस्वस्थ झाले होते. मी अमरला आत सोडून आलो तो काय, मिश्रा गेलेही होते. मास्टरजी गप्प बसले तसा गोरख म्हणाला, आणखी काहीतरी झालं असणार. हो ना, तो अमर म्हणतो मिश्रांच्या मागेच त्याला त्याच्या त्या मित्राची खूप मोठी आकृती दिसायला लागली. तुम्हाला दिसली? नाही, पण आसपास काहीतरी फरक झालेला जाणवला. मग ते मिश्रांनाही जाणवलं असणार, गोरख ठामपणे म्हणाला, आणि त्यानेच ते असे अस्वस्थ झालेले असणार. मास्टरजी, अमरला भेटण्यामागे त्यांचा काय हेतू असावा असं वाटतं? मला कल्पना नाही, पण चांगला नसावा असं वाटतं. त्याला काही इजा दुखापत करण्याचा त्यांचा बेत असेल. गोरख, अमर केवळ 7-8 वर्षांचा मुलगा, त्याला... पण मास्टरजी, अमर साधा मुलगा नाही. तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे, आणि त्या मिश्रांनाही माहीत असणार. पण आपल्या दोघांखेरीज हे कोणालाही माहीत नाही. मिश्रा आपल्यासारखे साधे नाहीत मास्टरजी. माहिती मिळवण्याचे अनेक मार्ग त्यांना उपलब्ध आहेत. मिश्रांचाही वेगळ्या श्रेणीतील कोणाशी तरी संबंध आहे हे नक्की. मास्टरजी, आता गोष्टी पडद्याआड राहण्याची वेळ गेली आहे. सर्व उघड्यावर येणार आहे. आता सत्य हे स्वीकारलंच पाहिजे. मिश्रा हे एक अत्यंत धूर्त, धोकेबाज, घातकी इसम आहेत, ही गोष्ट तुम्हाला इतके दिवस मनोमन माहीत होती ना? आता आपण आपली ही बाजू उघडपणे, जाहीरपणे घेतली पाहिजे, आणि ती मिश्रांच्या विरुद्ध आहे, हो ना? हो. मास्टरजी, मला कारणं विचारत बसू नका, पण आज संध्याकाळपासून मला वाटायला लागलं आहे की आपल्या अमरला धोका आहे. त्यासाठीच मी तुमच्याकडे मुद्दाम आलो आहे. आजची रात्र मी इथेच मुक्कामाला राहणार आहे. हात वर करून तो म्हणाला. आणि हो मास्टरजी, माझ्यासाठी कोणतीही सोय करण्याची आवश्यकता नाही. खांद्याला लटकणाऱ्या झोळीवर हात ठेवत गोरख म्हणाला, हे पाहिलत ना, यात माझ्यासाठी आवश्यक ते सर्व काही आहे. एवढंच नाही, मी घरात सुद्धा येणार नाही. मी इथे मोकळ्यावर अंगणातच थांबणार आहे. कितीही सांगितलं तरी त्याचा विचार बदलत नाही हे पाहिल्यावर नाईलाज होऊन मास्टरजी आत गेले. घराचं दार त्यांनी आपल्या मागे लोटून घेतलं. गोरख दिवसभर गावात हिंडत होता. शरीर थकलं होतं. घराच्या भिंतीला पाठ लावून जाडसर शाल गळ्यापर्यंत ओढून घेताच आरामशीर ऊब पसरली होती आणि त्याला झोप लागली होती. त्यांनी दाराची कडी उचकटली. तो आवाज गोरखला झोपेत ऐकूच आला नाही. तो अंधारात होता. अंगावर गडद रंगाची शाल होती आणि मुख्य म्हणजे असं कोणी बाहेर असेल याची कल्पना सुद्धा त्यांनी केली नव्हती. तेव्हा त्यांचं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही. पण घराच्या दाराशी उभं राहून त्यांच्यात जेव्हा कुजबूज सुरू झाली तेव्हा मात्र त्या आवाजाने गोरखला जाग आली. हालचाल न करता त्याने डोळे अर्धवट उघडून तिकडे पाहिलं. अर्धप्रकाशात त्याला 4 आकृत्या दिसल्या. सर्वांनी चेहऱ्याला काळे रुमाल बांधले होते. काहीतरी ठरवून त्यांनी दाराला हलका धक्का दिला. मास्टरजींनी दार गोरखसाठी उघडच ठेवलं होतं. गोरखला आत्तापर्यंत कोणाचा राग आला नव्हता असं नाही, पण या आत्ताच्या क्षणी आतून असा काही संताप उफाळून आला की त्या तावाखाली गोरख सारासार विचार, स्वतःची सुरक्षितता, सर्व काही पार विसरूनच गेला. जणू काही एखादी बाह्य प्रेरणाच त्याच्या शरीरावर आरूढ झाली होती. एक शिवी हासडून गोरखने अंगावरची शाल भिरकावून दिली आणि जवळचा दांडा खालच्या फरशीवर आपटून तो उभा राहिला. ती शिवी आणि दांड्याचा तो ठण आवाज दोन्ही त्यांना अनपेक्षित होतं. ते इकडे तिकडे पाहत असतानाच दांडा सरसावून गोरख त्यांच्यावर धावून गेला. आधीच गोरखचा आकार मोठा होता. आता हात पसरल्याने अंगावरचं कफनीसारखं वस्त्र दोन्ही अंगांना पसरून
आकार आणखीनच मोठा झाला होता. त्यात वरच्या पिंजारलेल्या जटांची भर पडली. दिवसा उजेडी ते 4 धटिंगण गोरखला सहज पुरून उरले असते. पण त्यांच्या अडाणी मनाने या अनपेक्षित गोष्टीला अनैसर्गिक, अमानवी रूप दिलं. मास्टरजींसारख्या सज्जन माणसावर अत्याचार करण्यासाठी आपण आलो आहोत आणि हे अक्षम्य पाप आहे याची त्यांच्या अंतर्मनाला जाण आली. आणि या पापाचं प्रायश्चित म्हणून एखादा भयानक अघोरी आकार आपल्यावर झेपावत आला असणार, अडाणी मनाला साजेसा विचार. एकाच्या पाठीत सोट्याचा तडाखा बसला तेव्हा ते भानावर आले. त्यांनी प्रतिकाराचा क्षीण प्रयत्न केलाही, पण मनात कल्पना फक्त पलायनाची होती. काहीतरी ओरडत ते अंगणात धावपळ करत होते, दरवाजाचा शोध घेत होते आणि त्यांच्या पाठलागावर हा अजस्त्र आकार येत होता, जो त्याच्या आवाक्यात येईल त्याच्या खांद्यावर, तंगडीवर, पाठीवर सोटा हाणत होता. शेवटी एकाला दरवाजा सापडला आणि दरवाजा उघडताच त्यातून एकामागून एक असे चौघेही पळून गेले. गोरखची पार दमछाक झाली होती. श्वास धापांनी येत होता, घाम निथळत होता, रागाचा ज्वर उतरला होता. हुश म्हणत तो सोट्यावर रेलून उभा होता. तेवढ्यात घराचं दार उघडलं. कोण आहे म्हणत हातातल्या टॉर्चचा प्रकाश इकडे तिकडे टाकत मास्टरजी अंगणात आले. टॉर्चच्या प्रकाशात त्यांना गोरख दिसला. हाश हुश करत, धापा टाकत, मान खाली घालून उभा असलेला. गोरख, गोरख, त्याच्याजवळ जात मास्टरजी म्हणाले. जरा परत दम आल्यावर गोरख म्हणाला, मास्टरजी, दरवाजा तोडून 4 जण आले होते. 4? आणि तू एकट्याने त्यांना पिटाळलंस? आकाशाकडे बोट करत गोरख म्हणाला, त्याची कृपा. पण आजवर असं कधी झालं नाही. माझ्याकडे आहे काय असं? मास्टरजी अर्धवट स्वतःशीच बोलत होते. अमरला विसरलात मास्टरजी. बरं झालं बाबा तू होतास, नाहीतर मोठी आफतच आली असती. मास्टरजी सुटकेचा निश्वास टाकत म्हणाले. मी म्हाताऱ्याने काय केलं असतं? भलतंच काहीतरी झालं असतं. आणि परक्याचा मुलगा तो, मीच आग्रहाने इथे राहून घेतलेला. छे छे, देवाची कृपा. खरंच. एवढ्याने प्रकरण संपलेलं नाही मास्टरजी. संपलं नाही म्हणजे काय? मास्टरजी, समजा याच्यामागे मिश्रा असेल तर मग हे एवढ्या तेवढ्याने गप्प बसतील का? मुळीच नाही. 4 गुंड पाठवणं हा साधा मार्ग झाला, पण इतरही मार्ग आहेत की. तुमच्यासारख्या साध्या माणसाला त्याची काही माहिती नसणार. पण गोरख, ही 24 तासांची डोकेदुखी झाली म्हणायची. तो मिश्रा म्हणजे मोठा वस्ताद माणूस आहे. त्याचे हात कुठपर्यंत पोचले असतील आणि त्याची माणसं कुठे कुठे पेरलेली असतील सांगता येत नाही. आणि मी तर साधा माणूस. शिवाय माझ्या मागे घरदार आहे, संसार आहे, रोजची नोकरी आहे. माझ्याच्याने कसं काय निभावणार रे हे? मास्टरजी, अमरला आनंद महलवर पाठवणार नाही तसं म्हणत होतात तुम्ही, आठवतं? त्यावेळी मी म्हणालो होतो, पुढचं कोणाला सांगता येतं. आता सांगा, आता ती वेळ आली की नाही? म्हणजे अमरला दुसरा कोणता मार्ग आहे? त्याला त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं की तुमची जबाबदारी संपली, हो की नाही? पण गोरख, त्याचा तो मित्र, तो त्याला सतत धोक्याचा इशारा देत असतो, आनंद महलवर जाऊ नकोस म्हणून. मास्टरजी, तुम्ही म्हणत होतात तुम्ही एक साधे माणूस आहात. मग जिथे तुमची मर्यादा संपते त्या पलीकडे जाण्याची चूक तुम्ही करू नका. गोष्टी त्यांच्यावर सोपवा, तेच काहीतरी मार्ग काढतील त्यातून. तुझ्या शब्दाचा अर्थच समजत नाही गोरख. जी जबाबदारी तुम्हाला पेलता येत नाही ती तुम्ही खांद्यावरून खाली ठेवली पाहिजे मास्टरजी. अमरला त्याच्या वडिलांकडे पोचता करायला पाहिजे. काही वेळ स्वतःशी विचार करून मास्टरजींनी मान हलवली. हो, अशा अर्थाने. ठीक आहे, शेवटी ते म्हणाले. त्याला उद्या सकाळी स्वतः आनंद महलवर घेऊन जातो. आता तुम्ही झोपायला गेलात तरी चालेल मास्टरजी. आणि तू? मी इथेच थांबणार आहे. सूर्योदय होऊ देत, मग मी जायला मोकळा. काही न बोलता मास्टरजी घरात गेले. 2 प्रहर रात्र बाकी होती. गोरखच्या मनाची अवस्था उत्तेजित झाली होती. रात्रीचे उरलेले तास झोपेचा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही.
एकदा त्याला वाटलं होतं आपण स्वतः अमरला आनंद महलवर न्यावं किंवा मास्टरजींबरोबर आपणही जावं, पण लगोलग त्याने तो विचार मनातून काढून टाकला. आपण जरा मागे दृष्टीआड क्षितिजाखालीच राहिलेलं बरं, त्याने विचार केला. आनंद महलची भेट व्हायचीच असेल तर ती काहीही केलं तरी टळणार नव्हती, कारण मनातल्या मनात त्याला एक जाणीव होत होती की या चमत्कारिक प्रकरणातला आपला संबंध संपलेला नाही. आज रात्रीचा शारीरिक संघर्ष ही तर अगदी सुरुवातीची प्राथमिक कसोटी होती. अजून कठीण कसोट्या यायच्याच होत्या. गळ्यातल्या गोफाशी बोटाने चाळा करता करता तो आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यावरून एक फिरती नजर टाकत होता. आयुष्याकडच्या त्याच्या सर्व मागण्या पुऱ्या झाल्या होत्या. आत्ता परतफेड करण्याची वेळ आली होती. तो कसोट्यांना उतरेल किंवा उतरणारही नाही, पण महत्त्व यश किंवा अपयशाला नव्हतं. प्रांजळ प्रामाणिक पराकोटीच्या प्रयत्नांना होतं.